हॅलो, नमस्कार, शुभ सकाळ. मी निहित कांबळे, फिनिक्स करिअर अँड डेव्हलपमेंट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचे स्वागत करतो. तर लसावी आणि मसावी हे चॅप्टर आपण सुरू केलेलं आहे. याचे 2 भाग झालेले आहे. ज्याही विद्यार्थ्यांनी बघितलेले नसेल आधी ते फिनिक्स करिअर अकॅडमीच्या ऍप वरती जाऊन ते 2 व्हिडिओ आधी बघून घ्या आणि हा आजचा 3रा व्हिडिओ. तर काल आपण हा क्वेश्चन पाहिलेला होता 15. थोडी याच्यामध्ये मिस्टेक झाली आपली. ठीक आहे, आज पुन्हा रिव्हिजन म्हणून घेऊन घेऊ. 0.9, 0.18, 3.6, 7.2 आणि 0.144 चा लसावी किती. तर इथे आपण पाहिलेलं होतं की याच्यामध्ये 0.9 त्याच्यानंतर दिलेलं आहे आपल्याला 0.18, 3.6, 7.2 आणि 0.144. इथे काय करायचं आपल्याला, या संख्या आधी अंश आणि छेदाच्या स्वरूपामध्ये कन्वर्ट करून घ्यायच्या. ठीक आहे, काल सुद्धा आपण ही प्रोसेस केलेली होती, परंतु एक स्टेप आपली थोडी मिस्टेक झाली होती. ठीक आहे, जसं इथे आपण 0.9 ला 9/10 लिहितो, त्याच्यानंतर 0.18 जे दिलेले आहे त्याला 18 किती 100, 3.6 ला 36 किती 10, 7.2 ला 72 किती 10, त्याच्यानंतर 0.144 जे दिलेले आहे आपल्याला तिथे करायचं आपल्याला 144 आणि डिवायडेड बाय किती 1000. तर सिंपल क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला. तर याच्यामध्ये काय करायचं, आपण पॉइंट मधल्या संख्या अंश आणि छेदामध्ये कन्वर्ट केल्यानंतर जो छेद राहतो तो छेद काय करायचा आपल्याला समान. जसं इथे 10 दिलेला आहे, इथे 100, इथे 10, इथे 10 आणि इथे किती दिलेला आहे 1000. तर सगळ्यात पहिली सेकंड महत्वाची स्टेप आहे की छेद काय करा समान करा. मग इथे 1000 आहे ना, मग छेदामध्ये काय आले पाहिजे ना, आपल्या प्रत्येक ठिकाणी 1000 आले पाहिजे. तर याच्यासाठी आपल्याला झिरोची ऍडजस्टमेंट करावी लागेल. तर इथे आपण झिरोची ऍडजस्टमेंट करू. इथे 2 झिरोची ऍडजस्टमेंट, ठीक आहे, म्हणजे 1000 होईल. इथे एका झिरोची ऍडजस्टमेंट, इथे सुद्धा 1000 होईल. इथे 2 झिरोची ऍडजस्टमेंट, ठीक आहे, इथे सुद्धा 2 झिरोची ऍडजस्टमेंट, म्हणजे इथे झाले 1000. मग आता आपला जो छेद दिलेला आहे, छेद काय झाला कॉमन झाला, म्हणजे समान झाला. इथे 1000 आले, इथे 1000, इथे सुद्धा काय आले 1000, इथे 1000 आहे, इथे सुद्धा 1000. आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय काढू आपण, अंश आणि छेदाचा लसावी आणि मसावी. तर लसावी काढण्यासाठी आपण वरच्या संख्येचा लसावी आणि छेदातील संख्येचा काय काढला मसावी. तर इथे आपण ट्राय करू. बघा, लक्ष द्या, क्वेश्चन नंबर 15. संख्या आलेल्या आहे आपल्याकडे 900, 180. आता अंश आणि छेदाचा लसावी काढत असताना आपण अंशातील संख्येचा काय काढतो लसावी आणि छेदातील संख्येचा काय काढणार मसावी. मग अंशातील संख्या कोणत्या दिलेल्या आहे आपल्याला, पहिली संख्या दिलेली आहे 900, 180, त्याच्यानंतर 3600, 7200 आणि एक संख्या दिलेली आहे आपल्याला 144. चला कॅल्क्युलेट करा पटापट. कितीने भाग जातो सगळ्या संख्येला, मग 3 या संख्येने निश्चित भाग जातो का, बिलकुल जातो, आहे की नाही. 3 या संख्येने आपण भाग देऊ. चला इथे किती होईल, 3 त्रिक 9, 300, 3 सक 18, 60, त्याच्यानंतर 36 भागेला 3 म्हणजेच किती 1200, 7200 भागेला 3, 7200 भागेला 3. चला 3 दोन्ही 6, 3 चौक 12 म्हणजे किती 2400 आणि 144 भागेला 3 म्हणजे 3 चौक 12 आणि 3 8 24 म्हणजे 48. पुन्हा कितीने भाग जाते, पुन्हा आपण इथे 3 ने निशेष भाग देऊ शकतो. 3 ने भाग देऊ, इथे येईल 100, इथे येईल 20, 3 चौक किती 12, 400, 24 भागेला 3 म्हणजे किती 800 आणि 48 भागेला 3 म्हणजेच किती 3 1 3. डिरेक्टली आपण 16चा भाग सुद्धा देऊ शकतो. 16 3 किती 48. पुन्हा कितीने भाग जातो, पुन्हा तुम्ही 2 ने निशेष भाग देऊ शकता. आपण 2 ने निशेष भाग दिला तर इथे किती 50, इथे 10, 2 दोन्ही 4 म्हणजे इथे 200, इथे किती येईल 400 आणि इथे 16 भागेला 2 म्हणजेच किती 8. पुन्हा आपण या ठिकाणी 2 ने निशेष भाग देऊ शकतो. 2 ने भाग दिला आपण 25चा भाग जाईल, इथे 5चा भाग जाईल, ठीक आहे, इथे 10चा भाग आणि 400 भागेला 2 म्हणजेच किती 200 आणि 8 भागेला 2 म्हणजेच किती 4.
आता पुन्हा कितीने भाग जाऊ शकतो? 5 या संख्येने निशेष भाग जातो का? तर बिलकुल 5 या संख्येने निशेष भाग जातो. तर इथे देऊ आपण 5 ने निशेष भाग. 5 5 25, 5 1 5, 5 दोन्ही 10 आणि 5 चोक किती 20. 4 ला भाग जातो का? नाही. मग आपण संख्या ती ऍज इट इज ठेवलेली आहे. चला नेक्स्ट. आता पुन्हा कितीने भाग जातो? पुन्हा आपल्याला 5 या संख्येने भाग देता येतो. 5 या संख्येने भाग दिला आपण इथे 1. इथे ज्या संख्येला भाग जात नाही ती संख्या आपल्याला ऍज इट इज ठेवायची आहे. मग 20 या संख्येला 5 ने निशेष भाग जातो का? जातो आहे की नाही. 5 चोक 20, 5 8 40, 4 ला जातो नाही. पुन्हा कितीने भाग जातो? तर पुन्हा 4 ने निशेष भाग जातो. मग 4 ने डायरेक्टली भाग देऊ आपण. 4 1 4, 4 2 8 आणि 4 1 4. आता राहिलेल्या संख्या ऍज इट इज. मग आता सर्व संख्येचा गुणाकार करू आपण आणि सर्व संख्येचा गुणाकार केल्यानंतर जे उत्तर येईल ते करायला आपलं लसावी. ठीक आहे. नंतर काढू आपण छेदातील संख्येचा मसावी. चला मल्टिप्लाय करून घेऊ. लक्ष द्या इकडे. चला 5 चोक किती 20. ठीक आहे. 20 पंचे किती 100. तर इथे झाले 100. त्याच्यानंतर 3 त्रिक 9, 9 दोन्ही 18, 18 दोन्ही किती 36 आणि 36 दोन्ही किती 72. म्हणजे 100 गुणिले 72 बरोबर किती होईल 7200. मग आपला लसावी किती आला? तर लसावी आला आपला 7200. मग अंशातील संख्येचा आपण लसावी काढला. अंशातील संख्या कोणती आहे? तर 900 आहे, 180 आहे, 336 आहे, 7200 आहे आणि 144. या संख्येचा आपण लसावी काढण्यासाठी काय केलं? आपण आधी तर पॉइंट काढून घेतला. पॉइंट काढण्यासाठी आपण अंश आणि छेदाच्या स्वरूपामध्ये संख्या लिहिल्या. त्याच्यानंतर जो आपला पाया आलेला होता किंवा छेद आलेला होता तर छेदामध्ये आपण काय केली? झिरोची ऍडजस्टमेंट केली आणि छेद समान केला. छेद समान केल्यानंतर आपल्याला अंश आणि छेदातील अंशातील संख्येचा लसावी आणि छेदातील संख्येचा काय काढायचा आहे? मसावी. कारण लसावीचा फॉर्मॅट काय असतो? हा लसावी जर म्हटलं आपल्याला तर अंशातील संख्येचा लसावी आणि छेदातील संख्येचा काय काढतो आपण? मसावी. चला मग लसावी किती आला आपला? 7200. मग पूर्ण आपण उत्तर लिहून टाकू इथे. लसावी बरोबर 7200 डिवायडेड बाय. आता छेदातील संख्येचा काढायचा आपल्याला मसावी. मग छेदामध्ये काय दिलेलं आहे? तर सगळ्या संख्येच्या छेदामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला? 1000 1000 1000. मग अशी कोणती संख्या आहे की या छेदातील सर्व संख्येला निशेष भाग जाईल? ती संख्या राहील आपली 1000. मग डिवायडेड बाय किती येईल? 1000. चला 0 0 काय होईल? कॅन्सल होईल आणि 72 भागेला 10 म्हणजेच किती? 7.2. मग याचं उत्तर आपल्याला मिळते का? तर बिलकुल दिलेलं आहे ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर. 7.2 आपला काय झाला? एलसीएम म्हणजेच लसावी. चला ती एक मिस्टेक आपण काल केलेली होती की छेदामध्ये आपलं झिरोची ऍडजस्टमेंट करून राहिली होती. ते आज आपण सॉल्व्ह केली. चलो सेम क्वेश्चन आहे पुढचा. ट्राय करा. 1.08, 0.36 आणि 0.9 याचा काय काढायचा आपल्याला? लसावी. लसावीसाठी आपण पुन्हा तीच टेक्निक यूज करतो. कोणती टेक्निक? 1.08 पहिली संख्या, 0.36 त्याच्यानंतर 0.9. मग आपण जो पॉइंट दिलेला आहे तो पॉइंट आपण छेदामध्ये काढून टाकू. याच्यासाठी आपण झिरोची ऍडजस्टमेंट करतो. किती संख्येनंतर पॉइंट आहे? 2 संख्येनंतर. म्हणजेच 108 डिवायडेड बाय किती? 100. 0.36 याही ठिकाणी 2 संख्येनंतर आपल्याला काय दिलेलं आहे? पॉइंट. पॉइंट काढून टाकू आपण. म्हणजे 36 भागेला किती होईल? 100. 9 भागेला किती होईल? 10. आता सेकंड स्टेप महत्वाची आहे. पॉइंट काढल्यानंतर जो छेद राहील आपला तो छेद काय करायचा आपल्याला? समान आहे. जर तुम्ही इथं छेद समान करण्याचे विसरले तर 100% तुमचा आन्सर चुकण्याची खात्री आहे. ठीक आहे. तर आधी आपल्याला छेद समान करावा लागेल आणि छेद समान करण्यासाठी इथे झिरोची ऍडजस्टमेंट. सांगा इथे 2 झिरो आहे, इथे 2 झिरो आहे, इथे 1 झिरो आहे. तर इथं आपण एका एक्स्ट्रा झिरोची काय करू? ऍडजस्टमेंट. ठीक आहे. मग आता संख्या आपल्याकडे 108, 36 आणि 9. तर इथे याचा लसावी काढून घेऊ. लसावीचा फॉर्मॅट काय असतो आपला? लसावीचा फॉर्मॅट असतो आपला अंशातील संख्येचा लसावी आणि छेदातील संख्येचा मसावी. छेदातील संख्येचा मसावी. चला मग 108, 36 आणि 90 या संख्या दिलेल्या आपल्याला. कितीने भाग जातो? 3 ने भाग देता येतो आपल्याला. 3 त्रिक 9, 3 सक 18. इथं 12चा भाग जाईल, इथं 3चा भाग जाईल आहे ना. पुन्हा कितीने भाग जातो? 3चा.
चला इथे कितीचा 12चा भाग जाईल, इथे 3 चौक 12 आणि इथे किती 10. 2चा भाग जातो, बे सक 12, बे दोन्ही 4, बे पंचे 10. पुन्हा 2चा भाग देऊ शकतो आपण 2, बे 3 6, बे 1 बे आणि इथे किती येईल 5. मग आता सर्व संख्येचा गुणाकार करून घेऊ आपण. सर्व संख्या कोणत्या आहे बघा, लक्ष आहे इकडे. चला लक्ष द्या. 5 गुणिले 3 म्हणजे किती 15, 15 दोन्ही 30, 30 दोन्ही किती 60. मग इकडे आले आपले 60 गुणिले 3 गुणिले 3 म्हणजेच किती 9 आणि 9 गुणिले 60 म्हणजेच किती 540. किती येते 540. 540. त्याच्यानंतर आपल्याला अंशातील संख्येचा आपला लसावी झाला. अंशातील संख्येचा लसावी काढण्यासाठी आपण सेम टेक्निकचा यूज केलेला आहे. छेद समान करून घेतलेला आहे. अंशातील संख्येचा काय काढला लसावी. उत्तर किती आलं आपलं 540. आता आपल्याला छेदातील संख्येचा काय काढायचा आहे मसावी आणि छेदामध्ये काय दिलेलं आहे 100 100 100. मग मला सांगा अशी कोणती संख्या आहे की या तिन्ही संख्येला म्हणजे 100 या संख्येला एकाच संख्येने निशेष भाग जाईल आणि ती संख्या मोठ्यात मोठी असणार. मग 100 अशी संख्या आहे आणि मोठ्यात मोठी संख्या सुद्धा आहे. त्या संख्येनं 100ला आणि 100ला निशेष भाग जाईल. आता 100 पेक्षा अशी सर्वात मोठी संख्या एक्झिस्ट करते का की या संख्येला निशेष भाग जाईल? नाही. तर मग 100 काय झाला आपला मसावी. 100 मसावी. मग मसावी आला आपल्याकडे 100. चला किमती पुट करा. लसावी आहे 540 आणि मसावी किती आहे, हा झाला आपला लसावी आणि मसावी आला 100. किमती पुट करून देऊ आपण. चला लक्ष आहे. मग लसावी बरोबर लसावी आला आपला 540 डिवायडेड बाय मसावी किती आहे 100. इथे सॉल्व्ह करू आपलं किती येईल 5.40 किंवा यालाच लिहू शकतो आपण 5.4. तर आपलं करेक्ट आन्सर किती येईल 5.4. तर हे करेक्ट आन्सर लिहून घ्या 5.4. तर या टाइपचे आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. जर पॉइंटच्या स्वरूपामध्ये आपल्याला लसावी आणि मसावी काढायला लावला तर असे क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करता आले पाहिजेत. सगळ्यात महत्वाची स्टेप याच्यामध्ये लक्षात ठेवायची आपल्याला ती म्हणजे कोणती, जेव्हा आपण अंश आणि छेदाच्या स्वरूपामध्ये संख्या लिहितो तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, जो छेद आहे तो छेद समान करायचा आहे. चलो पुढे जाऊ आपण. क्वेश्चन नंबर 17. 2.4 0.36 त्याच्यानंतर 7.2 चा मसावी काढा. किती मसावी काढायचा आपल्याला. इथे पुन्हा तीच टेक्निक यूज करायची आपल्याला आहे की नाही. काय दिलेलं आहे चला लक्ष द्या. 2.4 0.36 आणि 7.2 टेक्निक तीच यूज करायची आपल्याला. 24 भागेला किती 10, 36 भागेला किती 100 आणि 72 भागेला किती येईल 10. त्याच्यानंतर सेकंड स्टेप महत्वाची कोणती आहे आपली की याच्यामध्ये छेदामध्ये ज्या संख्या आलेल्या आहेत त्या छेदाचा जो छेद दिलेला आहे तो काय करायचा आपल्याला समान करण्यासाठी इथे आपल्याला एक एक्स्ट्रा झिरो लावा लागेल. झिरो लावताना अंश आणि छेदामध्ये एक्स्ट्रा झिरो लावायचा एवढं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर इथे लावण्याची गरज नाही. इथे आपल्याला एक एक्स्ट्रा झिरो लावावं लागेल. 720 भागेला किती 100. काढायचं काय आपल्याला मसावी. मग मसावी काढण्यासाठी आपण अंशातील संख्येचा काय करणार आहे मसावी, अंशातील संख्येचा मसावी आणि छेदातील संख्येचा काय काढणार आहे लसावी. मग अंशामध्ये संख्या दिलेली आहे आपल्याला 240 36 आणि 720. 240 36 720 कितीने भाग जातो 4 ने भाग जातो का 4 ने भाग देऊ शकता है की नाही. 2 ने निशेष भाग देऊ शकता. 3 ने भाग जातो बघा. 3 ने भाग देऊ आपण. 3 8 किती 24. इथं 12 3 किती 36. ठीक आहे. 24 3 किती 72. ठीक आहे. 720 भागेला 3 करा म्हणजे उत्तर किती येते आपलं 240. त्याच्यानंतर कितीने भाग जातो 4 ने भाग. 2 ने भाग देऊ आपण. 80 भागेला 2 म्हणजे किती 40. 12 भागेला 2 6 आणि 24 भागेला 2 म्हणजे किती 120. पुन्हा 2 ने निशेष भाग जातो. इथे किती येते 20. इथे 3 आणि 3 चौक किती 12. पुन्हा कितीने भाग 2 ने भाग 10. इथे 20 आणि इथे किती 3. ज्या संख्येला भाग जात नाही ती संख्या आपल्याला ऍज इट इज ठेवायची आहे. ओके.
मग इथे आपण ती संख्या ऍज इट इज ठेवलेली आहे. आता कितीने भाग जातो? 5ने. बघा 5 दोन्ही 10 आणि इथे किती? 5 चोक 20. इथं 3 जैसे येईल. आता पुन्हा 2ने निशेष भाग जाईल का? पुन्हा 2ने निशेष भाग जातो. आता पुन्हा 2ने निशेष भाग देता येतो आपल्याला, मग 2ने निशेष भाग देऊ आपण इथे. बघा 2ने भाग दिला, इथे 1, इथे किती येईल? 2 आणि 3 जैसे ते. आता राहिलेल्या सर्व संख्येचा एक लक्षात ठेवा, इथे काय काढायचं आपल्याला? मसावी. तर मसावी काढण्यासाठी बघा इथे आपण तिन्ही संख्येला 3ने निशेष भाग दिला. ठीक आहे, 3ने भाग. इथे तिन्ही संख्येला 2ने भाग. इथं तिन्ही संख्येला कितीने? 2ने भाग दिला आपण. ठीक आहे, 40 भागेला 2 20, 6 भागेला 2 किती? 3 आणि 120 भागेला 2 म्हणजेच किती आलं उत्तर आपलं? 40. आता इथं 20, 3 आणि 40 दिलेलं आहे, तर इथं तिन्ही संख्येला निशेष भाग जातो का? नाही जात. तर आपलं जोपर्यंत एवढ्याही संख्येला भाग जाते हे काय राहते? आपला मसावी. मग 40, 6 आणि 120 पर्यंत आपल्या या तिन्ही संख्येला निशेष भाग दिला आपण, आहे ना, 2ने. आता त्याच्यानंतर 20, 3 आणि 40 ला निशेष भाग जातो का? एकाच संख्येने नाही जात. तर हा जो गुणाकार आहे की नाही, 3 दोन्ही 6 आणि 6 दोन्ही 12, हा गुणाकार राहील आपल्याला मसावी. आता आपल्याला इथे मसावीच काय काढायचा आहे? कारण फॉर्मॅटच आहे आपला मसावी बरोबर अंशातील संख्येचा मसावी आणि छेदातील संख्येचा काय काढायचा आपल्याला? लसावी. मग मसावी आला आपला किती? 3 गुणेला 2 गुणेला 2 म्हणजेच किती? 12. मसावी बरोबर 12. आणि छेदातील संख्येचा लसावी किती? मग लसावी काढण्यासाठी आपण दिलेल्या ज्या संख्या आहे त्या संख्येपैकी सगळ्यात मोठी संख्या घेतो. आता इथे सगळ्यात मोठी संख्या काय? 100च राहील. मग 100 काय होईल आपला? लसावी. लसावी बरोबर किती? 100. टाका, उत्तरात टाका. इथे मसावी दिलेला आहे आपल्याला 12 आणि लसावी किती आहे? 100. म्हणजेच उत्तर किती येईल आपलं? 0.12. दिस इज युअर करेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. ओके, समजून राहिलं? ज्या विद्यार्थ्यांना समजत नसेल त्यांनी बिलकुल मेन्शन करायचं किंवा मेसेज करू शकता. ओके, चला. तर हा मसावी, अंशातील संख्येचा मसावी आणि छेदातील संख्येचा लसावी. नेक्स्ट, 88 व 91चा मसावी किती? आता 98 व 91चा मसावी काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? टेक्निकचा यूज करायचा आपल्याला. आणि खास करून ही जी टेक्निक आहे ही मसावीसाठीच यूज होते, लसावीसाठी नाही. ठीक आहे, चलो. काय काढायचं आधी? 88 आणि 91चा डिफरन्स घ्यायचा. 88 आणि 91चा डिफरन्स कितीचा येतो? 3चा, आहे की नाही? मग इथं 3चा डिफरन्स झाला. मग आता मला सांगा, 88 व 91ला या तिन्ही संख्येला 3ने निशेष भाग जातो का? नाही जात. मग 3चे फॅक्टर करायचे. आता फॅक्टर काय करू शकतो आपण? 3 गुणेला 1 हे दोनच फॅक्टर करू शकतो, दुसरा फॅक्टर तर होणार नाही. आता 3 या संख्येने निशेष भाग जातो का? नाही जात. म्हणजेच आपला मसावी काय होईल? 1. म्हणजेच ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. आणि ही टेक्निक आपल्याला वजाबाकी करून काढता येते. काय केलं आपण? खास करून जर मसावी काढायचा असेल तर आपल्याला ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या संख्येमधील कमीत कमी डिफरन्स चॉईस करायचा आहे. आणि कमीत कमी डिफरन्स चॉईस केल्यानंतर त्या संख्येनं सगळ्या संख्येला निशेष भाग जाते का ते चेक करायचं आहे. पुढे आहेच आपल्याला. चला नेक्स्ट, जसं आपल्याला दिलेला आहे 20, 126 आणि 147चा मसावी किती? तर पुन्हा आपल्याला इथे डब्याची मेथड आखण्याची गरज नाही. आता काय करू आपण? यांचा डिफरन्स घेऊ. मग 147 आणि 126चा डिफरन्स किती येते? 147 आणि 126चा डिफरन्स 21, आहे की नाही? मग आता 21 ने निशेष भाग देऊ शकतो आपण डायरेक्ट, किंवा त्याची फोड करून सुद्धा आपण निशेष भाग देऊ शकतो, आहे की नाही? ज्या विद्यार्थ्यांना पाडेपाठ आहे चांगले, आहे की नाही, असे विद्यार्थी डायरेक्ट 21चा भाग देऊ शकतो. मग डिफरन्स किती आला इथे? 121. म्हणजे किती? 126 आणि 147चा डिफरन्स 121. मग आता आपल्याला हे चेक करायचं आहे की 21 या संख्येनं 126ला भाग जातो का? तर बिलकुल भाग जातो. कितीचा? 6चा भाग जातो, आहे की नाही? 21ची 6 पट केली तर 126 येते. 147ला भाग जातो का 21ने? बिलकुल जातो. 21ची 7 पट केली तर आपल्याला 147 मिळते. याचा अर्थ 21 काय झाला? आपला मसावी. म्हणजे ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. आता काही लोकांना 21चा पाडापाठ नसेल तर तिथे काय करायचे? आपण इथे फोड करायची.
कितीने? 7 गुणेला 3. 3 ची कसोटी तुम्हाला माहित आहे, दिलेल्या सर्व संख्येची अंकाची बेरीज करायची. जसं इथे दिलेलं आहे 6 + 2 8, 8 + 1 9. 9 ला 3 ने निशेष भाग जाते. आणि इथे किती? 7 आणि 4 11, 11 + 1 किती? 12. 12 या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. याचा अर्थ 3 ने दोन्ही संख्येला निशेष भाग जात आहे. आता चेक करावं लागेल आपल्याला 7 ने निशेष भाग चालला का? मग 7 ने 126 ला भाग देऊ आपण. लहान संख्या आरामात देता येईल. 7 × 7, 12 मधून 7 गेले किती? 5. 5 वरती 6 ठेवले आपण, 56 झाले. 56 भागेला 7 म्हणजे किती? 7 8 56 म्हणजे 126 ला 7 चा भाग जातो. 147 ला 7 ने निशेष भाग जाईल का? बिलकुल जाईल. 7 दोन्ही 14, 21 चाच भाग जाईल, आहे की नाही? तर आता इथे एक लक्षात ठेवा, 7 ने निशेष भाग गेला, 3 ने निशेष भाग गेला सगळ्या संख्येला, म्हणजे 7 गुणेला 3 म्हणजेच किती? 21, म्हणजेच 21 ने सुद्धा निशेष भाग जाईल. आता ज्या लोकांच्या पाडेपाठ आहेत त्यांनी डायरेक्टली उत्तर इथूनच काढलं, फॅक्टर पाडण्याची गरज पडली नाही. ठीक आहे, तर त्याच्यामुळे आपला इथं थोडा टाइम वाचला. ठीक आहे, आणि जर ज्या लोकांना पाडेपाठ नाही तर त्यांनी फॅक्टराइज मेथड करून सुद्धा आपण उत्तर काढू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 20. 1001 आणि 910 चा मसावी किती? चला काढून बघा, ट्राय करा एक वेळेस. 1001 आणि 910 चा मसावी किती? एकदम इझी आहे. या टाइपचे क्वेश्चन आपल्याला यायला पाहिजे. 910 आणि 1001 चा मसावी किती? तर इथे जर डब्याची मेथड आता तुम्ही आखणं चालू केलं तर ते एकदम डिफिकल्ट होऊन जाईल. तर आपण एक साधी आणि सिंपल टेक्निक शिकलो. सर इथे 1001 आणि 910 चा काय घ्यायचा? डिफरन्स. मला सांगा, 1001 आणि 910 चा डिफरन्स येतो किती? 91, आहे की नाही? आता काही लोकांना वजाबाकी येत नाही, तर इथे वजाबाकी व्यवस्थित तुम्हाला जमली पाहिजे. ठीक आहे, 910 चा डिफरन्स 1, इथे किती येईल? 9. ठीक आहे, 91 वाला आपला डिफरन्स. मग आता काय करायचं? ऑप्शन मध्ये 91 तर दिसून राहिले आपल्याला, आणि 91 चे फॅक्टर जर करतो म्हटलं तर फॅक्टर करणं थोडं पडते का? फॅक्टर करू शकतो आपण. मी तुम्हाला सांगितलं, कसोट्याचा जेव्हा वापर होत नाही तेव्हा जनरली 7 ने निशेष भाग जातो त्या संख्येला, 13 ने, 21 ने निशेष भाग जातो, 23 ने भाग जातो, 19 ने, 17 ने. मग इथे जर पाहतो म्हटलं तर इथं फॅक्टर पडते. फॅक्टर कसे पडतील? 7 ने निशेष भाग जातो, आहे की नाही? 7 1 7 आणि 7 3 किती? 21. 13 7 किती? 91. आता ऑप्शनला तर 7ही नाही आणि 13ही नाही, पण आपल्याला ऑप्शन मध्ये काय दिसत आहे? 91. याचा अर्थ काय झाला की 91 या संख्येने 1001 आणि 910 या दोन्ही संख्येला निशेष भाग जातो. तुम्ही चेक केलं तरी उत्तर येऊन जाईल. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. किंवा तुम्ही 91 चे फॅक्टर केले असे आणि 7 ने निशेष भाग देऊन बघितला तरी उत्तर येऊन जाते. 13 ने निशेष भाग दिला तरी निशेष भाग जातो, आरामात जातो. ठीक आहे, तर आपलं उत्तर इथे करेक्ट कोणतं राहील? 91. काय करायचं आहे? एकदम वेळ द्यायचा नाही क्वेश्चनला. आपल्याला 7 आणि 13 ऑप्शन मध्ये नाही ना, 7 आणि 13 चा गुणाकार आहे ऑप्शनला, मग 91 आपलं करेक्ट आन्सर. पेपर सॉल्व्ह करत असताना खास मध्ये एक्झाम मध्ये तिथे आपल्याला चेक करण्याची काही गरज पडत नाही. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 21. 4 20 28 या संख्येचा लसावी आणि मसावी यांची बेरीज किती? लसावी आणि मसावी यांची बेरीज किती? तर 4 ही संख्या दिलेली आहे आपल्याला, 4 20 आणि 28 यांची काढायची आपल्याला बेरीज काढण्या सॉरी तर याच्या अगोदर आपल्याला लसावी आणि मसावी काढावं लागेल. मसावी तर तोंडी निघतो आपला, का डब्याची मेथडनी काढू शकतो आपण. 4 20 आणि 28. चला आधी मसावी काढून घेऊ आपण. मसावीसाठी किंवा मसावी काढण्यासाठी एकाच संख्येने सर्व संख्येला भाग जाणं आवश्यक आहे. एकाच संख्येने. मग एकच संख्या कोणती आहे ती? 4 ने डायरेक्टली भाग देऊ शकता आपण. 4 ने भाग देऊ. 4 1 4, 4 5 20, 4 7 28. आता भाग जातो का? सगळ्या संख्येला नाही जात. मग आता सगळ्या संख्येला निशेष भाग जात नाही, तर आपल्या 4 ही संख्या काय झाली? मसावी. 4 ही संख्या काय झाली आपली? मसावी. मग इथे लिहायचं मसावी बरोबर किती? 4. लसावीसाठी काय करतो आपण? थोडं पुढे जातो.
कमीत कमी शेवटपर्यंत 2 संख्येला भाग देत राहतो. मग आता किती ना भाग तर जात नाही ते, आहे की नाही, कमीत कमी 2 संख्येला. मग या सगळ्या संख्येचा गुणाकार हा काय असतो आपला मसावी. मग किती येतो 4 पंचे 20 आणि 20 गुणिले 7 म्हणजे किती 140. मग इथे आपला लसावी आला, लसावी बरोबर 140. विचारलं काय आपल्याला लसावी आणि मसावी यांची बेरीज. मग बेरीज किती होईल 140 प्लस 4 बरोबर किती 144. ठीक आहे. तर अशा टाइपचे क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळते. क्वेश्चन नंबर हा 21. 4, 20 आणि 28 या संख्येचा लसावी आणि मसावी यांची बेरीज. नेक्स्ट पुढे जाऊ आपण. बघा व्हेरी आयपी या टाइपचे क्वेश्चन आपल्याला एक्झाम मध्ये पाहायला मिळते, आहे की नाही. संख्या दिलेली आहे, संख्येचा लसावी आणि मसावी काढा. हे तर इझी झालेलं आहे, ते कुठल्याही व्यक्तीला येऊन जाईल. पण या टाइपचा क्वेश्चन जर आला असेल आपल्या एक्झाम मध्ये तर ते सॉल्व्ह करता आला पाहिजे ना आपल्याला. ट्राय करा एक वेळेस. 2 मूळ संख्या दिलेल्या आहे, 2 मूळ संख्या x आणि y. या संख्येचा लसावी दिलेला 161 आहे. तर 3y मायनस x बरोबर किती. ट्राय करून बघा एक वेळेस. हा क्वेश्चन येतो का तर तुम्हाला. इझी क्वेश्चन आहे. संख्येचा लसावी आणि मसावी काढा हे तर सगळ्या लोकांना येऊन जाईल. संख्या दिलेल्या आहे, पॉइंट वाल्या संख्या आहे, अंश आणि छेदाच्या स्वरूपामध्ये संख्या आहे. परंतु अशा टाइपचा क्वेश्चन जर आला तर तो आपल्याला आला पाहिजे, आहे की नाही. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की संख्या आधी व्यवस्थित वाचून घ्या. संख्या काय दिलेली आहे आपल्याला मूळ संख्या. 2 मूळ संख्या आहे. मूळ संख्या कोणत्या आहे x आणि y. ठीक आहे. याच्यामध्ये x ही संख्या मोठी आहे कोणापेक्षा y. इथं दिलेलं आहे आपल्याला ब्रॅकेट मध्ये दाखवलेलं आहे. x ही संख्या y या संख्येपेक्षा काय मोठी आहे. त्याच्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे या संख्येचा लसावी दिलेला आहे 161. तर 3y मायनस x बरोबर किती याची किंमत काढायची आपल्याला. 3y मायनस x काहीच करायचं नाही आपल्याला. 161 ही संख्या दिलेली आहे ना त्याची करू आपण फोड. ठीक आहे. आणि मूळ संख्या आहे. कुठल्याही 2 मूळ संख्येचा हा जर लसावी किती असतो. सपोज कन्सिडर करा 2 मूळ संख्या 2 आणि 3 ह्या दोन्ही मूळ संख्या दिलेल्या आहे. मग या दोन्ही मूळ संख्येचा लसावी किती राहील 2 गुणिले 3 म्हणजे किती 6. यांचा लसावी किती येतो 6. जसं मी इथं दिलं 7 आणि 5 दोन्ही मूळ संख्या आहे का. दोन्ही मूळ संख्या आहे. मग 7 आणि 5 चा लसावी किती येतो 35. म्हणजे याच्यावरून तुमच्या एक लक्षात आलं की सर 2 जर मूळ संख्या दिलेल्या असेल तर त्यांचा लसावी ह्या त्या 2 संख्येच्या गुणाकारा एवढा असतो. एवढं लक्षात ठेवा. मग आपल्याला लसावी दिलेला आहे तर याची करायची फोड संख्येची. मग मला सांगा 161 अशा कोणत्या 2 मूळ संख्या आहे की त्या 2 मूळ संख्येचा गुणाकार 161 बनणार. मग 7 ने आता इथे कसोट्याचा वापर करू शकतो आपण आणि जिथे कसोट्या फेल होईल त्या ठिकाणी आपण 7 ने निशेष भाग देऊन बघू, 13 ने निशेष भाग देऊन बघू किंवा 17 ने निशेष भाग, 19 ने किंवा 23 या 4 संख्येने भाग देऊन बघू आपण. सगळ्यात आधी 7 ने भाग दिला चला 16. 7 दोन्ही किती 14. 16 मधून 7 दोन्ही 14. 16 मधून 14 गेले किती राहिले 2. 2वरती 1 ठेवला आपण 21 झाले आणि 21 भागेला किती 7. 7 3 किती 21. 7 आणि 23 चा मल्टिप्लिकेशन किती येतो हा 161. आता मला सांगा दोन्ही मूळ संख्या आहे का. दोन्ही मूळ संख्या आहे. 7 पण आहे आणि 23 आहे आणि दोन्ही मूळ संख्येचा गुणाकार किती येतो 161. म्हणजे लसावी किती झाला आपला 161 आहे की नाही. सिंपल आहे. चला पुढे चला किमती टाका. आता x काय ग्रेटर आहे म्हणजे आपली संख्या x कोणती होईल ही झाली x आणि y कोणती होईल 7. मग आता इथे आपण किमती पुट करू. 3y मायनस x बरोबर 3. y ची किंमत किती आहे आपली 7. मग इथे लिहायचं 7 मायनस x ची किंमत किती आहे आपली 23 आहे की नाही. 7 गुणिले 3 म्हणजे किती 21 मायनस 23 आणि 21 मायनस 23 म्हणजे किती होईल -2. मग -2 ऑप्शनला दिसते का आपल्या. चला ऑप्शन मध्ये दिसते. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आहे की नाही.
ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. या टाईपचे क्वेश्चन आपल्याला एक्झाम मध्ये सरळ सेवेमध्ये पाहायला मिळते. तर अशा टाईपचे क्वेश्चन तुम्ही नेहमी हे सरावामधून प्रॅक्टिस केली पाहिजे जास्तीत जास्त. कारण राहते सिंपल, परंतु आपल्याला टेक्निक माहित राहत नाही. ते टेक्निकच्या अभावी आपला क्वेश्चन सुटून जातो. चला पुढे जाऊ आपण. क्वेश्चन नंबर 23 IMP क्वेश्चन आहे हा सुद्धा. आणि 77, 99 व एक्स चा मसावी व लसावी अनुक्रमे 11 आणि 3465 आहे. तर एक्स बरोबर किती? आता तीन संख्या दिलेले आहे आपल्याला. ठीक आहे. एक आहे 77, दुसरी आहे 99 आणि एक आहे एक्स. आता इथे महत्वाचं आहे की एक्स ही संख्या आपल्याला माहित नाही आणि या तिन्ही संख्येचा लसावी आणि मसावी दिलेला आहे. सॉल्व्ह करण्याची काही गरज नाही. टेक्निक ना क्वेश्चन येऊन जातो, आरामात येतो. ठीक आहे. फक्त इथे काय करायचं आपल्याला, डेफिनेशन माहिती पाहिजे. डेफिनेशन म्हणजे काय? मसावीची डेफिनेशन. मसावी कशाला म्हणतो आपण? की सर मसावीनं दिलेल्या संख्येला निशेष भाग जातो, त्याला म्हणतो मसावी. ठीक आहे. लसावी कशाला म्हणतो? लसावी अशी संख्या असते, या संख्येला म्हणजे लसावीला दिलेल्या ज्या काही संख्या आहे त्या संख्येनं लसावीला निशेष भाग जातो. त्या दोन्ही डेफिनेशन आपल्याला लक्षात पाहिजे. आता मला सांगा आपला मसावी किती आहे? मसावी 11 बरोबर आहे. आणि मसावीनं इथं असलेल्या सर्व संख्येला निशेष भाग जायला पाहिजे. 77 ला भाग जाते का 11 ने? बिलकुल जातो. 99 ला भाग जातो का? जातो. आता इथं मला सांगा एक अशी संख्या ठेवावी लागेल की त्या संख्येला 11 ने निशेष भाग गेला पाहिजे. मग अशी कोणती संख्या आहे ऑप्शन पैकी? ऑप्शन नंबर सी इथं नाही आहे, ऑप्शन नंबर डी सुद्धा नाही. मग एक दोनच ऑप्शन मिळते आपल्याला, एक तर ऑप्शन नंबर ए किंवा ऑप्शन नंबर बी. दोन पैकी असू शकते. कारण 11 ने 11 ला निशेष भाग जाते आणि 55 ला सुद्धा निशेष भाग जाते. ठीक आहे. आता पहिलं ऑब्झर्वेशन झालं आपलं इथं क्लिअर. सेकंड ऑब्झर्वेशन काय करायचं आपल्याला? इथे दिलेलं आहे आपल्याला लसावी. लसावी म्हणजे काय? इन जनरली जर पाहतो म्हटलं आपण तर दोन किंवा दोन पेक्षा जास्त संख्येचा गुणाकार म्हणजेच काय मिळतो आपल्याला लसावी. आता लसावीच्या एकक स्थानी जर अंक आपण चेक केला तर इथे कोणता आलेला आहे? एकक स्थानी अंक 5 आहे की नाही. मग आपल्याला 77, 99 आणि इथं असणारी संख्येचा लसावी काढल्यानंतर लसावीमध्ये 5 कधी मिळणार आपल्याला? जर या तीन संख्येपैकी एखादी जरी संख्या काय असेल त्याच्या एकक स्थानी काय असेल? 5. ठीक आहे. मग इथं ऑप्शन नंबर जाऊ आपण, कोणतं? बी. बरोबर आहे. म्हणजे इथं आपल्याला एक्सच्या ठिकाणी काय ठेवावं लागेल? 55. तेव्हाच आपलं कॅल्क्युलेशन करत असताना मसावी किती येईल? त्याच्या एकक स्थानी 5 आलेला आहे ना, मग इथे सुद्धा किती आहे? 5 ठेवावं लागेल आपल्याला. ठीक आहे. म्हणजे कुठली तरी एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 5 पाहिजे ना आपल्याला. मग ती संख्या कोणती मिळणार आपल्याला? ऑप्शन नंबर बी मध्ये आहे. ठीक आहे. तर ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर. चला पुढे जाऊ आपण. याचा काढायचा आहे मसावी. IMP क्वेश्चन आहे. या टाईपचे क्वेश्चन आपल्याला एक्झाम मध्ये पाहायला मिळते. मसावीची डेफिनेशन आपण चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह केलेली आहे की नाही. चला मसावीची डेफिनेशन एक वेळेस रिव्हिजन करून घेऊ आपण. कशाला म्हणतो आपण? अशा टाईपच्या क्वेश्चन मध्ये जर मसावी काढायचा असेल तर आपल्याला एक डेफिनेशन माहिती पाहिजे. का करतो आपण? कॉमन संख्येचा गुणाकार. कॉमन संख्येचा गुणाकार. कॉमन संख्येचा गुणाकार. परंतु घात घेताना आपण काय करतो? घात घेतो आपण लहानात लहान. तर ही डेफिनेशन पाठ करून ठेवा, खूप वेळेस आपण घेतलेली आहे. लहानात लहान. मग कॉमन संख्या कोणते दिसते आपल्याला? सर इथं ये आहे, इथं ये, इथं सुद्धा ये. तिन्ही ठिकाणी बी सुद्धा आहे, तिन्ही संख्येमध्ये सी सुद्धा आहे. मग आपण तिन्ही संख्येचा गुणाकार करू, ए, बी आणि सी. परंतु घात कसा घ्यायचा आपल्याला? लहानात लहान. मग या संख्येचा लहानात लहान घात कोणता आहे? तर इथे दिसते आपल्याला ए. इथं आहे एचा वर्ग, इथे आहे एचा घन. मग ए ही झाली आपली सर्वात लहान घात म्हणजे 1. एचा सर्वात लहान घात किती? 1. बीचा सर्वात लहान घात किती आहे? इथं बीचा वर्ग आहे, इथं बी आहे, इथं बीचा घन आहे. म्हणजेच बीचा घातांक किती? 1. सगळ्यात लहान घात. सी
सी चा वर्ग, इथे सी, इथं सी चा वर्ग, म्हणजेच आपल्याला सी चा घातांक सुद्धा 1 ठेवता येईल. म्हणजेच आपला मसावी इथं काय होईल, तर ए बी सी, ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. ओके, चला पुढे जाऊ आपण क्वेश्चन नंबर 25 कडे. चा लसावी किती? आता लसावी काढण्यासाठी आपल्याला पुन्हा तीच टेक्निक यूज करायची आहे. ठीक आहे, जरी संख्या आलेला असेल तरी घाबरायचं नाही. ठीक आहे, लसावी काढायचं आहे ना, लसावी साठी काय करतो आपण, सर्व संख्येचा गुणाकार. ठीक आहे, आधी काय करा आपण, जे इथे संख्या दिलेली आहे, इथे किती आहे 15, इथे किती आहे 20, इथे संख्या नाही तर इथे एक घेता येते, 1, 15 आणि 20. मग 1, 15 आणि 20 चा लसावी किती? किती? सगळ्यात मोठी संख्या चॉईस करायची. सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे? 20. मग 20 ला दिलेल्या सर्व संख्येने निश्चित भाग जातो का नाही? मग 20 ची दुप्पट करा, 40. 40 ला जातो का सगळ्या संख्येने भाग? म्हणजे 1 ने, 15 ने, 20 ने नाही जात. मग 20 ची करू आपण तिप्पट, म्हणजे किती होईल? 60. मग 60 या संख्येला 20 ने भाग जातो, 15 ने भाग जातो का? 15 चौक 60, बिलकुल जातो. 1 ने भाग जातो का? 1 या संख्येने सुद्धा निशेष भाग जातो. मग 60 झाला आपला लसावी. ठीक आहे, लसावी. आता काढू आपण बाकी जे चल दिलेला आहे त्या चल यांचे लसावी. पुन्हा लसावीसाठी काय करतो आपण, सर्व संख्येचा गुणाकार. मग सर्व संख्या दिलेल्या आहे आपल्याला ए बी आणि सी. ठीक आहे, ए बी आणि सी, इथं ए बी सी, इथं सुद्धा काय ए बी सी. परंतु आपण लसावी सॉल्व करत असताना घात कसा घेतो आपण? मोठ्यात मोठा. लसावीचा अर्थ काय होते? ल मीन्स किती? लहानात लहान. याच्या अपोजिट ठेवायचा आपल्याला, मोठ्यात मोठा. मग एचा सर्वात मोठा घात किती आहे? तर एचा वर्ग. बी चा सर्वात मोठा घात किती आहे? बी चा वर्ग. इथं बी आणि इथं बी, म्हणजे बी चा वर्ग. सी चा सर्वात मोठा घात किती आहे? सी चा वर्ग. झालं, संख्येचा लसावी आला 60 आणि चल या संख्येचा लसावी आला ए चा वर्ग, बी चा वर्ग आणि सी चा वर्ग. ऑप्शन आहे का? ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. ठीक आहे, एवढा इझी क्वेश्चन आहे. काय दिलेलं होतं आपल्याला? आता चल आणि संख्या मिक्स दिलेलं होतं, तर संख्येचा आपण लसावी वेगळा काढला आणि चल या संख्येचा लसावी काय केला आपण? वेगळा. शेवटी मल्टिप्लिकेशनच आहे त्यांचं. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 26. तर इथे फॉर्मॅट लक्षात ठेवायचा आपल्याला, या टाइपच्या एक फॉर्म्युला लिहून घ्या. ठीक आहे, लसावी गुणेला मसावी बरोबर पहिली संख्या मल्टीप्लाय दुसरी संख्या. पहिली संख्या मल्टीप्लाय दुसरी संख्या. तर हे खरंच प्रूफ करेक्ट आहे का, की आपण जर लसावी आणि मसावीचा गुणाकार केला तर हा गुणाकार ज्या संख्या दिलेल्या त्या संख्येच्या गुणाकारा एवढा असतो? तर ते सुद्धा आपण प्रूफ करू शकतो. जसं फॉर एक्झाम्पल, दोन संख्या दिलेल्या आपल्याला 2 आणि 4. मला सांगा याचा लसावी किती येईल आणि मसावी? तर इथे जर आपण चेक केलं, मसावी येतो सर 2 आणि लसावी किती येतो? 4. मग मसावी आणि लसावीचा गुणाकार किती येतो? 8. मग मसावी आणि लसावीचा गुणाकार या दोन संख्येच्या गुणाकारा एवढा आहे का? बिलकुल आहे. बघा, 4 गुणिले 2 म्हणजे किती? 8. दोन संख्येचा गुणाकार 8. लसावी आणि मसावीचा गुणाकार किती? 8. याचा अर्थ लसावी गुणिले मसावी बरोबर किती येते? पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. हे प्रूफ झालं. ठीक आहे, आणखी खूप सारे एक्झाम्पल आपण घेऊ शकतो इथे, परंतु घेण्याची गरज नाही. तर हा फॉर्मॅट लक्षात ठेवा, आयएमपी आहे. ठीक आहे, एक्झाम मध्ये हे सॉल्व करण्यासाठी आपल्याला कामी पडेल. लसावी गुणेला मसावी बरोबर पहिली संख्या गुणेला दुसरी संख्या. चल, तर आता हा क्वेश्चन सॉल्व करा. दोन संख्येचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 12 आणि 396 आहे. तर मसावी आणि लसावी दिलेला आहे 12 गुणेला किती? 396 बरोबर. त्यापैकी एक संख्या दिलेली आहे आपल्याला किती? 36. दुसरी संख्या आपल्याला काढायची आहे.
मग 12 गुणिला 396 बरोबर 36 गुणिला किती दुसरी संख्या. आता भाग देताना आपल्याला डायरेक्ट भाग देता येईल बघा. 12 1 12, 12 3 किती 36 बरोबर आहे. काय केलं आपण 36 या संख्येला 12 ने निशेष भाग दिला. इथे 1 चा भाग जाईल, इथे 3 चा भाग. संख्या ट्रान्सफर करण्याच्या भानगडीत पडू नका. ठीक आहे. संख्या ट्रान्सफर करण्याच्या भानगडीत जर पडले तर जे क्वेश्चन तुमचा 30 सेकंदाच्या आतमध्ये व्हायचा त्याला जास्त वेळ लागेल, साहजिकच आहे, कारण तुमच्या स्टेप वाढणार आहे. आणि इथं आपल्याला एक्झाम मध्ये आपल्याला टाइम असतो, टाइम लिमिट खूप कमी असतो, टाइम लिमिट जास्त आहे की नाही, टाइम लिमिट असतो. त्याच्यामुळे या टाइपचे क्वेश्चन आपल्याला डायरेक्टली आले पाहिजे. बघा 3 1 3, हा 3 त्रिक 9 आणि 3 दोन्ही 6. ठीक आहे. 396 ला आपण 3 ने डायरेक्ट भाग दिला, किती आले उत्तर आपलं 132. झालं, संख्याचा खेळ खतम. मग दुसरी संख्या बरोबर याचं उत्तर किती आलं 132. मग 132 ऑप्शनला दिसते का? आता ऑप्शन नंबर सी मध्ये दिसते आपल्याला. ठीक आहे. फॉर्मॅट काय लक्षात ठेवायचं आहे, लसावी गुणिला मसावी बरोबर पहिली संख्या आणि दुसरी संख्या. इझी आहे का क्वेश्चन? इझी आहे, फक्त आपल्याला प्रॅक्टिसची गरज पडेल. ठीक आहे. तर जेवढे क्वेश्चन होते आपले तेवढे चांगली प्रॅक्टिस करा. बघा, दोन संख्येचा मसावी 16 आणि लसावी 160 आहे. जर एक संख्या 32 असेल तर दुसरी संख्या कोणती? ठीक आहे. हा, दोन संख्येचा मसावी दिलेला आहे आपल्याला 16, लसावी किती आहे 160. पहिली संख्या किती आहे 32, दुसरी संख्या काढायची आहे. मग मसावी गुणिला लसावी 16 गुणिला किती 160. पहिली संख्या दिलेली आहे आपल्याला 32, दुसरी संख्या कोणती? दुसरी संख्या कोणती? चला काढा आन्सर. पुन्हा तेच डायरेक्टली भाग द्यायचा. 16 1 16, 16 दोन्ही किती 32. 160 ला दोन्ही निशेष भाग जातो का? पहिले तरी इथे इक्वल साइन आहे हे लक्षात ठेवा. ठीक आहे. मग 160 भागेला 2 म्हणजेच किती होईल 80 चा भाग जाईल. म्हणजेच इथं दुसरी संख्याचं उत्तर काय आलं आपलं 80 झाला. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. सिंपल आहे क्वेश्चन, सिंपल आहे. चलो नेक्स्ट. दोन संख्येचा लसावी 864 आणि मसावी 144 आहे. जर एक संख्या 288 असेल तर दुसरी संख्या कोणती? पुन्हा तोच फॉर्मॅट आलेला आहे इथं. ठीक आहे. काय दिलेलं आहे आपल्याला? दोन संख्येचा लसावी 864, मसावी किती आहे 144, त्यापैकी एक संख्या दिलेली आहे आपल्याला 288, दुसरी संख्या कोणती? पुन्हा तोच फॉर्मॅट यूज करायचा आपल्याला. लसावी गुणिला मसावी बरोबर पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या. ठीक आहे. चला, लसावी किती दिलेला आहे? लसावी आहे 864, मसावी किती 144. संख्या पुट करा 864, मसावी आहे 144 बरोबर. त्याच्यापैकी एक संख्या दिलेली आहे आपल्याला किती 288. मग इथे पुट करू आपण 288 गुणिला दुसरी संख्या काढायची. आता पुन्हा ते संख्या ट्रान्सफर करण्याच्या चक्करमध्ये पडू नका, आहे की नाही. जागेवरती भाग देता आला पाहिजे ना आपल्याला. मग 144 ने 288 ला डायरेक्टली भाग जाते. कितीचा? 2 चा भाग. 2 चा भाग दिला. आता 2 या संख्येनं 864 ला भाग देऊ. किती येते 432, आहे की नाही. 2 चौक 8, 2 3 6, 2 दोन्ही किती 4. इकडले 2 कटून गेले. 2 ने भाग दिला आपण 864 ला. आला का लक्षात? मग 432 हे काय झालं आपली दुसरी संख्या. म्हणजेच ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. ठीक आहे. सोपी आहे प्रश्न, एकदम सोपी आहे. फक्त इथे तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. जेवढी चांगली तुमची प्रॅक्टिस असेल तेवढे जास्त एक्झाम्पल तुम्हाला एक्झाम मध्ये सॉल्व्ह करता येईल. बघा, सेम क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 29. दोन संख्येचा लसावी आहे 225, मसावी दिलेला आहे आपल्याला 5. जर एक संख्या 25 असेल तर दुसरी संख्या कोणती? फॉर्मॅट तोच आहे. लसावी गुणिला मसावी बरोबर पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या. मग टाका लसावी बरोबर किती 225, मसावी किती आहे 5, एक संख्या किती आहे 25, दुसरी संख्या आपल्याला काढायची आहे त्याला x म्हणू आपण, आहे की नाही. डायरेक्टली भाग जाते. कितीचा? 25 9 किती होते 225, आहे की नाही. 25 1 25,
25 एक 25 आणि 25 9 किती 225 आणि 9 गुणिले 5 म्हणजे किती होते 45. तर दुसरी संख्या कोणती मिळाली आपल्याला 45. मग ऑप्शन मध्ये दिसते का? तर ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. ओके, इझी आहे क्वेश्चन. कॅल्क्युलेशन फक्त तुमची इथे फास्ट पाहिजे. चला नेक्स्ट. 3 संख्या दिलेल्या आपल्याला 54 90 आणि x. जसं आपण एक क्वेश्चन सोडवलेला होता या टाईपचा क्वेश्चन आहे की नाही. 3 संख्येपैकी एक संख्या आपल्याला दिलेली नव्हती, त्यांचा लसावी आणि मसावी आपल्याला दिलेला आहे. तर त्याच मेथडचा यूज करून आपण हे क्वेश्चन सॉल्व्ह करू. काय दिलेलं आहे आपल्याला लक्ष द्या. 54 90 आणि x ही 3 संख्या दिलेल्या आहे. यांचा लसावी किती आहे? लसावी आणि मसावी दिलेला आहे आपल्याला. लसावी दिलेला आहे आपल्याला 1890 आणि मसावी आहे 18. आता मला सांगा, जर मसावी दिलेला आहे आपल्याला 18 आणि मसावीनं दिलेल्या सर्व संख्येला निशेष भाग जायला पाहिजे. 54 ला भाग जाते, 90 ला भाग जाते. मग आता ऑप्शन पैकी अशी कोणती संख्या आहे की 18 ने निशेष भाग जाईल? जवळपास सगळ्या संख्येला भाग जाते. आलं का लक्षात? जवळपास सगळ्या संख्येला निशेष भाग जाते. 18च्या पाड्यामध्येच आहे सगळ्या संख्या. आता उत्तर यावं लागलं आपल्याला लसावीकडे. पहिले तर आपण चेक केलं की जो मसावी दिलेला आहे, मसावीनं 54 ला 90 ला 162 ला भाग जातो का? जातो. 90 ला भाग जातो, बिलकुल जातो. 126 ला आणि 108 ला भाग जातो. मग आता करायचं काय? आता एक सेकंड ऑप्शन आहे आपल्याकडे, ती म्हणजेच काय? लसावी. लसावीची डेफिनेशन आपण पाहिली की लसावी जी संख्या असते त्या लसावीला दिलेल्या सर्व संख्येने निशेष भाग जायला पाहिजे. आता 1890 ला 54 या संख्येने निशेष भाग जातो, 100% जातो. 1890 या संख्येला जर आपण 90 ने निशेष भाग दिला तर बिलकुल जातो. मग इथं कोणती संख्या ठेवायची? किती संख्या ठेवल्यानंतर 1890 ला निशेष भाग जाईल? आता मला सांगा, 162 न 1890 ला भाग जाईल का? तर नाही जाणार. ते पॉइंट मध्ये उत्तर येईल. इथे देऊन बघू आपण. बघा, 1890 डिवायडेड बाय किती? 162. 9 ने भाग दिला आपण, ठीक आहे. 9 दोन्ही किती? 18. 9 1 9 9 210. इथे भाग दिला आपण 9 1 9. 16 मधून 9 गेले, किती राहिले? 16 मधून 9 काढले आपण, किती राहते? 7. 7 वरती किती? 2. 9 8 किती? 72. पुन्हा 210 भागेला किती? 18. बरोबर आहे. म्हणजे इथे किती ना भाग जाईल? आता पुन्हा 3 चा 3 7 21 आणि 3 सक किती? 18. म्हणजे इथे उत्तर येईल आपलं 70 भागेला 6. आणि 70 भागेला 6 हे पॉइंट मध्ये येईल, आहे की नाही? त्याच्यामुळे 162 न या संख्येनं 1890 ला निशेष भाग जात नाही. ठीक आहे, हे ऑप्शन कटलं. आता 108 न भाग देऊन बघू आपण, 1890 ला जाते का? तर 1890 भागेला किती? 108. चला 9 ने भाग देऊन बघा. 9 दोन्ही किती? 18. 9 1 9 210. त्याच्यानंतर इथे भाग दिला 9 1 9 9 दोन्ही 18. 12 चा भाग गेला. आता कितीने भाग जाईल? 210 वर आले, खाली 12. 3 ने भाग, 3 7 किती? 21 आणि 3 चौक किती? 12. 70 भागेला 4 जर केले तर पॉइंट मध्ये उत्तर येईल. मग इथे 108 सुद्धा कटलं ऑप्शन. आता 2 ऑप्शन आहे आपल्याकडे. एक ऑप्शन आहे 90 आणि सेकंड ऑप्शन आहे 126. आता महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की 90 ने भाग जाते 1890 ला आणि 126 या संख्येने सुद्धा 1890 ला भाग जाते का? चेक करू आपण. 90 ने ते आरामात भाग जाईल. 126 ने भाग जाते का? आता चेक करू आपण. 1890 डिवायडेड बाय किती येईल? 126. चला भाग द्या. 9 दोन्ही 18 210. इथे भाग दिला आपण 9 1 9 आणि 9 8 56. पुन्हा भाग जाईल का? 3 सक 18 3 7 किती? 21. 1890 भागेला काय करत आहे आपण? 126. 1890 ला आपण 126 न भाग देऊन राहिलो. 9 चा भाग दिला आपण 9 दोन्ही 18 आणि 9 1 9 210. इथे भाग दिला आपण किती? 126 ला. 9 चा भाग दिला आपण 9 1 9. 12 मधून 9 गेले, 12 मधून 9 गेले, किती राहते? 3.
9 चौक किती 36. 210 भागेला किती 14. आता 210 भागेला 14 इथे भाग जाईल का? बिलकुल 7चा भाग जाते. 7 3 21 30. 7 2 किती 14 आणि 30 भागेला 2 जर केलं तर किती 15. म्हणजे 126 आणि 210 या दोन्ही संख्येनं निशेष भाग चालला. आता त्याच्यामध्ये आपल्याला प्रूव्ह करावं लागेल की या दोन संख्येपैकी कोणत्या संख्येचा मसावी 18 येईल आणि कोणत्या संख्येचा लसावी इथं 1890 येईल. आता इथं जर थोडं ऑब्झर्वेशन केलं तर इथं ऑलरेडी 90 दिलेलं आहे आपल्याला आणि इथं जर 90 दिलं तर आपला लसावी हा 1890 पर्यंत जाणार नाही आहे की नाही. ऑलरेडी इथं 90 दिलेलं आहे आणि इथे लसावी मध्ये जर पाहिला तर एकक स्थानी कोणता आहे 0 म्हणजे हा 0 तर इथून आलेला असेल. आलं का लक्षात. आणि जर 54 90 आणि 90 जर ठेवले तर त्या संख्येचा लसावी हा 1890 पर्यंत जाणं शक्य नाही. म्हणून इथं ऑप्शन कोणता यायला पाहिजे? ऑप्शन नंबर सी. आता तुम्ही इथे 126 हे ऑप्शन मधलं ठेवून त्याचा लसावी आणि मसावी काढू शकता. 126 जेव्हा तुम्ही ठेवाल तिथे या संख्येच्या ठिकाणी 126 तेव्हाच आपला लसावी 1800 काय येईल 90. चलो ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. नेक्स्ट हा 31 नंबरला आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे. दोन संख्येचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 44 आणि 264 आहे. जर पहिल्या संख्येला 2 ने निशेष भाग दिला तर भागाकार किती येतो 44 येतो. तर दुसरी संख्या कोणती? हा एकदम चांगला क्वेश्चन आहे. ठीक आहे. आयएमपी वाला क्वेश्चन आहे. सरळ सेवेमध्ये या टाईपचे क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. आणि हा आजचा आपला शेवटचा क्वेश्चन. त्याच्यानंतर तुम्हाला काही होमवर्क देईल मी तुम्हाला, ते घरी तुम्ही सॉल्व्ह करून बघा. आज पीडीएफ सुद्धा तुम्हाला ऍप वरती मिळून जाईल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनल वरती मिळून जाईल. तर त्याचा चांगला सराव करा. जे क्वेश्चन तुम्हाला येत नाही ते फीडबॅक मध्ये त्याची माहिती द्या. ठीक आहे. जे क्वेश्चन आले नाही त्यावरती आपण पुन्हा एक व्हिडिओ बनवू नंतर आणि ते सॉल्व्ह करून घेऊ. चला मसावी आणि लसावी दिलेला आहे आपल्याला. मसावी किती आहे 144. लसावी किती आहे? लसावी दिलेला आहे किती 264 264. आता पहिल्या संख्येला 2 ने निशेष भाग दिला तर भागाकार किती येतो 44. मला सांगा कुठली एक संख्या आहे x मानू आपण. या संख्येला आपण कितीने भाग दिला 2 ने निशेष भाग दिला भागाकार किती येतो 44. म्हणजे ही संख्या काढायची असेल तर 44 गुणिले 2 बरोबर किती होईल 88. 44 गुणिले 2 बरोबर किती होईल 88. म्हणजे एका संख्येला पहिल्या संख्येला तुम्ही कितीने भाग दिला 2 ने. मग या संख्येला 2 ने निशेष भाग दिला तर भागाकार किती येतो 44. मग पहिली संख्या मिळाली आपल्याला किती 88. स्टेटमेंट काय दिलेलं होतं आपल्याला डायरेक्टली नाही दिलेलं आहे. पहिल्या संख्येला 2 ने निशेष भाग दिला तर भागाकार किती येतो 44. मग पहिल्या संख्येला आपण x मानलं. या संख्येला 2 ने निशेष भाग देऊन बघितला भागाकार किती आला 44. याचा अर्थ 44 गुणिले 2 88 ती संख्या असायला पाहिजे. मग झालं. आता पहिली संख्या सुद्धा मिळाली आपल्याला. पहिली संख्या बरोबर किती 88. दुसरी संख्या काढायची आहे. चला त्या फॉर्मेट मध्ये लसावी गुणिले मसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. मग मसावी दिलेला 144 लसावी 264. 44 गुणिले 264 बरोबर किती 88 गुणिले किती. चला दुसरी संख्या काढायची आहे तिला y मानतो. 44 एक 44 44 दोन्ही किती 88. 264 भागेला 2 म्हणजेच किती 1 3 आणि 2 132. मग दुसरी संख्या याचं उत्तर किती आलं 132. ऑप्शनला आहे का? ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. ठीक आहे. तर या टाईपचे क्रिटिकल क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू. भेटू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. पुढचे नवीन क्वेश्चन आपण तिथे चालू करणार आहे आणि खास म्हणजे पर्सेंटेज हे चॅप्टर चालू करणार आहे आपण. आणि पर्सेंटेज मध्ये आपल्याला 1/1 ची किंमत 1/2 ची किंमत 1/3 ची किंमत 1/4 तर अशा पद्धतीने आपल्याला 1/21 1/23 पर्यंत या किमती पाठ करायच्या आहेत. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करू. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.